हा डॉक्टर नाही दुधाला लागून केला आपण फारच सेन्सिटिव्ह झालं नव्हतं बघितला हात लागला लागून अच्छा जेवलं हो फार सेन्सिटिव्ह आहे. मारण्याची धमकी आल्याचं सांगण्यात येतं आहे. नक्की काय घटना आहे आणि या संदर्भात आपण काय कारवाई केली पाहिजे? परवा संध्याकाळपासनं तर काल संध्याकाळपर्यंत साधारण 5 वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे UP साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊद आणि छोट्या शकीलच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे आपकी खैर नाही, आपको मारनेंगे, आपको मारना है वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे. मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध आहे, तो काय संबंध आहे. नाही बोले तय की आहे की आपको मारना है. आणि अशा स्वरूपाचं आदरणा संबंधही बोलत होते. मला वाटलं की कोणी खोडसाळपणा करत असेल, पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे. कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतंय आपल्याला? मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीनं केला होता. मनोज काय नाव त्याचं होतं, मनोज दांडे, मला लक्षात नाही आता नाव त्याचं, भंगाळे मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते. अशा स्वरूपाचा फोन कॉल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्यामागे खोडसाळपणाही असू शकतो. संगणक आणि सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे नाउमेद करण्यासाठी की डिमॉरलाइज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथमदर्शनी वाटलं. परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे. बघतोय निवडणुका तोंडावरती आहेत, आपण भाजपच्या वाटेवरती आहेत, त्या पार्श्वभूमीवरती आपल्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न वाटतो आपल्याला? मला असं वाटत नाही. ह्याचा काही राजकीय संबंध असेल असंही मला वाटत नाही. पण चौकशी पोलीस करत आहे, त्यामुळे याच्या माध्यमातून काय तथ्य आहे ते बाहेर येईल. कशा स्वरूपाचं संभाषण होतं ते फोनवर बोलताना? मी सांगितलं ना, बहुत भीतीने आपल्या परिवारात अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आलेल्या आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण वगैरे आमच्या परिवारात नसतं किंवा नाही. परंतु काळजी घ्यावी या संदर्भामध्ये म्हणून काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही काळजी घेतो आहोत आणि पोलिसांनाही या संदर्भामध्ये सूचित केलेलं आहे. छोटा शकील किंवा दाऊदशी थेट संबंध असेल असं वाटतंय आपल्याला या सगळ्याचं? मला नाही वाटत. छोटा शकील आणि दाऊद ह्या अशा फालतू कामामध्ये पडत नाही.